हेच खरंय, मला मला मुक्ती मिळाली नाहीये आणि म्हणून हा असा सगळीकडे अंधार आहे। काय झालं असेल नक्की? श्राद्धानंतर काय घडलं असेल? मी इकडे नक्कीच त्या नालायक मायाने मांत्रिकाला सांगून मला इथे आणलं असेल का? मला या सगळ्यांची उत्तर हवी आहेत। काय घडलं असेल नक्की? मला उत्तर हवं आहे। वेदाचे बाबा थांबा। मीरा, माझा आवाज येतोय का तुला? मीरा, काय झालं? कर ना गाई, तुम्हाला उशीर होतोय ना। हे घे। हे काय? तुम्ही खूप लांब चाललेत ना, आता तुम्हाला भूक लागली तर हे तुम्ही खा। बाळा, तू इतक्या प्रेमाने दिलंय ना, आम्ही नक्की खाऊ। ओके वेदा, तू जेवलीस ना तरच आम्ही हे खाणार। वेळेत जेवून घ्या। हो, मी जेवेल आई, पण आता तुम्ही जा। बाय। हो, बाय बाळा। बाय बाबा। चल, अँड ऑल द बेस्ट। थँक्यू। जा, लांब उभी राहा, लांब राहा। गळा चिरून टाकेन तुमचा। हा, शांत बसायचं, आवाज नाही करायचा। म्हातारे, रडते कशाला तू? रडायचं नाही। हे बघ, मी जेवढं सांगितलंय ना तेवढंच बोलायचं। रडते कशाला? तांदूळ निवडत बस, चल डोळ्यातलं पाणी पुस। हे म्हातारे, ती मीरा आणि तिचा नवरा आता येत आहेत। उगाच जास्त काही बोलायचं नाही, जेवढं सांगितलं ना तेवढंच बोलायचं। हा, आणि जर उलट पालट काय बोललीस, तुझ्या सकट तुझ्या घरातल्यांचा गळा चिरून टाकी ना, लक्षात ठेव। चल, तांदूळ निवड। हे तांदूळ निवडत बस नीट। अशी जन्मखून असेल तर त्याच्या डोक्यावर महागौरीचा आशीर्वाद असतो। आजी, तू गावात खूप बाळंतपण केले असतील ना, मग हेच तुला लक्षात कसं काय राहिलं? पोरी, इतकी बाळंतपण केली पण अशी जन्मखून नाही बघितली कुठं। आजी,
राधाताईच्या या जन्मखुणेबद्दल मी कोणाकडूनच ऐकलं नाहीये. अगं, अशा आशीर्वादाचा गवगवा करायचा नसतो, नाहीतर नजर लागती. तेच झालं आणि तुझी बहीण हरवली बघ. हा आजी, पाणी मिळेल का? मला तहान लागली. देते की, पाणी पण देते आणि चहा पण टाकते. बसा. चाल चाल लवकर. मीरा, काय वाटतं? मला मला काहीच कळत नाहीये. मीरा, सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात. ज्या आजी तुझ्या बहिणीच्या जन्माच्या वेळेस होत्या त्याच आजीने सगळ्या गोष्टी कन्फर्म केल्या. आय गेस एवढे पुरावे पुरे आहेत. नाही वेदाचे बाबा, मला माझ्या बाबांना एकदा भेटायचंय. राधाताईच्या मानेवर जन्मखूण होती आणि मला कसं माहित नाही. मीरा, तेव्हा तू लहान होतीस आणि बरीच वर्ष गेली आहेत मध्ये. कदाचित तुला आठवत नसेल. तरी मला माझ्या बाबांना एकदा भेटायचंय.